नमस्कार, मी विजय जगताप। आज आपण आलेलो आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृहामध्ये। हे नाट्यगृह गेले काही महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आहे आणि त्या चर्चेचं कारण म्हणजे या नाट्यगृहातील व्यवस्थापकाने, लिपिकाने 2018 ते 2023 या कालावधीत सुमारे 50 लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब उघडकीस आलेली आहे। आणि हा जो अपहार झाला हा नेमका मागच्याच आठवड्यामध्ये चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधिमंडळात हा मुद्दा तारांकित मुद्दा प्रश्न उपस्थित केला आणि त्यामुळे नेमका हा जो काही घोटाळा आहे, हा जो काही अपहार आहे, हा नेमका उजेडात आला। तर हे नेमकं घडलं कसं, ह्या मागचे नेमकं कारण काय आणि हा जो काही पैसे लुटण्याचा पैशाचा अपहार करण्याचा जो काही प्रकार झाला त्या मागची पार्श्वभूमी आज आपण पाहणार आहोत। तर ही जी घटना आहे ह्याला एक लिपिक हा एक फार मोठा जबाबदार आहे आणि तो लिपिक आता सध्या महानगरपालिकेने निलंबित केलेला आहे सेवेतनं त्याला। आणि या लिपिकाने 2018 ते 23 या काळात जे काही कार्यक्रम झाले म्हणजे या नाट्यगृहात होणारे म्हणजे ऑर्केस्ट्रा असेल, नाटक असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, विविध मंडळांचे कार्यक्रम असतात, शाळा कॉलेजचे गॅदरिंगचे ऑर्केस्ट्रा वगैरे असे जे काही कार्यक्रम असतात त्या काळात जी काही रक्कम जमा व्हायची ती रक्कम महापालिकेच्या कोषागारात न भरता परस्पर ती रकमेचा वापर केला असा त्याच्यावर आरोप झाला आणि तो नंतर तो सिद्ध झाला आणि आता त्याची शिक्षा म्हणजे तो आता सेवेतनं निलंबित आहे। परंतु हा एकच लिपिक ह्या गोष्टीला जबाबदार होता का? तर यामध्ये एकूण 16 जण म्हणजे 2018 ते 23 या काळात एकूण 16 जण त्यामध्ये आपल्याला आढळून आलेले आहेत महापालिकेचे कर्मचारी। ते त्यामध्ये तत्कालीन व्यवस्थापक असतील, प्रशासन अधिकारी असतील, लिपिक असतील, मुख्य लिपिक असतील, ह्या मंडळींनी कुठल्याच प्रकारचं नियंत्रण न ठेवता नागरिकांचा आलेला पैसा महापालिकेच्या कोषागारात न भरता त्या रकमेचा अपहार केल्याचं फार मोठं प्रकरण घडलेलं आहे। तर ही जी काही घटना आहे ही घटना फारच गंभीर आहे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टीने म्हणजे फारच लाजिरवाणी गोष्ट अशी म्हणावी लागेल। कारण की याच्यामुळे शहराची, महानगरपालिकेची आणि एकूणच नाट्यगृहाची फार मोठी बदनामी झाली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची शहरामध्ये 5 नाट्यगृह आहेत। या 5 नाट्यगृहांमध्ये सर्वाधिक कार्यक्रम ज्या ठिकाणी होतात त्यामध्ये रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचा समावेश होतो। 1994 मध्ये हे नाट्यगृह सुरू झालं। 94 ते 2026 पर्यंत म्हणजे अजूनही या नाट्यगृहाची क्रेज जो आब आहे, दरारा आहे आणि जी काही एक प्रतिष्ठितपणा जो काही नाट्यगृहांच्या बाबतीत मला जो म्हटला जातो तो रामकृष्ण मोरेने अद्यापही टिकून ठेवलेला आहे। आणि याच नाट्यगृहामध्ये म्हणजे कुंपणाने शेत खावं किंवा एखाद्या लिपिकाने संपूर्ण अपहार करावा ही जी काही घटना घडलेली आहे ती शहराच्या दृष्टीने अतिशय खेद व्यक्त करावा अशी घडलेली आहे। तर मग ह्या प्रकरणाला आजही जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू तर आहेत, म्हणजे कारवाईचा अहवाल बनवलेला आहे। परंतु हे घडलं असताना, हे प्रकार घडत असताना ह्याला संबंधित लेखापरीक्षण विभाग जबाबदार आहे की संबंधित क्लार्क जबाबदार आहे की संबंधित यंत्रणा जबाबदार आहे याचाही आता फार खोलात जाऊन महापालिकेने तपास केलेला आहे। या घटनेची पार्श्वभूमी अशी की 2018 मध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या अप्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये या नाट्यगृहाचं नियंत्रण होतं। नाट्यगृहाचं नियंत्रण असताना म्हणजे साधारणपणे एखादा व्यक्ती किंवा एखादी संस्था जेव्हा नाट्यगृह बुक करण्यासाठी येत असं तर तेव्हा ते बुक केल्यानंतर जी रक्कम जमा केली जात असे ती रक्कम कधीच तब्बल 2 वर्ष पालिकेच्या कोषागारात भरली गेली नाही। नमस्कार, तर आपल्या समोर आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे व्यवस्थापक विकास वेताळ साहेब। वेताळ साहेब, हे नेमकं हा जो अपहार झाला म्हटलं जातं तारांकित प्रश्न आता शंकर जगताप माननीय आमदार यांनी विधिमंडळात मांडला आणि रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील लिपिक, मुख्य लिपिक आणि व्यवस्थापकांनी मिळून 2018 ते 23 या कालावधीत जो काही रक्कम जी आहे ती भरली गेली नाही, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
2018 ते 23च्या दरम्यान जो अपहार झाला असं तारांकित प्रश्न उपस्थित झालेला आहे, त्या बाबतीत आता महानगरपालिकेमार्फत वसुलीचं कामकाज चालू आहे आणि जे संबंधित अधिकारी आहेत 16 त्यांच्यावर कारवाईसाठी प्रस्तावित कारवाई चालू आहे. आणि जो 18 ते 23 पर्यंत जी अपारी रक्कम आहे ती वसूल करण्याचे कामकाज महानगरपालिकेचे प्राधान्याने करण्याबाबत कारवाई चालू आहे. आणि 2025 जून अखेर मी इथं व्यवस्थापनाचा कार्यभार सांभाळत आहे. 25 पासून जे आजपर्यंतची आहे रक्कम, भाडे वसुली, अनामत पावती, भाडे रक्कम जी आहे ती माझ्या कार्यकाळात एकाची सुद्धा अपुरी नाही आहे, ना मी प्रलंबित ठेवलेली आहे. जे इथून पुढे जो कार्यभार चालू आहे तो कधी प्रलंबित नसेल याची दक्षता घेण्यात येत आहे. बर, आता हे जे ह्या प्रकरणामुळे जे शहराची, पालिकेची आणि एकूणच नाट्यगृहाची ही जी काही बदनामी झाली आणि त्याला ह्याला जबाबदार कोण? सर्वस्वी तुमच्यामध्ये काय म्हणजे या खुर्चीचं म्हणजे इथले जे त्या काळात जे व्यवस्थापक होते, जे मुख्य लिपिक किंवा लिपिक होते, मग ह्यांनी कुठे हलगर्जीपणा केला का, किंवा ह्यांनी चालढकलपणा केला का, किंवा त्यांच्यावर कोणाचा कंट्रोल नव्हता का? तसं प्राधान्याने म्हणता तर संबंधित लिपिक जे होते आणि प्रभारी व्यवस्थापक त्यांनी कामात थोडा हलगर्जीपणा तर झाल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यांच्यावर संबंधित कारवाई प्रस्तावित चालवली. पण माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की संबंधित विभाग प्रमुख यांनी दर 6 महिन्याला इथं ऑडिट करणे अपेक्षित आहे. दर 1 वर्षाला ऑडिट करणे अपेक्षित आहे. जे आहे कारवाई चालू ती संबंधित हलगर्जीपणाशी संबंधित यांच्यावर कारवाई चालू आहे. मग ही रक्कम गेली कुठे? तर ही रक्कम असं काही जण म्हणतात की ही रक्कम त्यांनी डंप करून ठेवली, की ही रक्कम वापरली, किंवा ह्या रकमेचं हिशोब दिला गेला नाही. म्हणजे त्या काळात म्हणजे 2018 ते 23 ह्या काळात जे काही संस्थांनी, जे काही कार्यक्रमाच्या आयोजकांनी जे काही चेकद्वारे पैसे भरले ते चेक देखील पडून होते अशी माहिती आपल्याला आत्ता मिळालेली आहे. आणि ह्या ज्या काही घटना आहेत त्याच्यामुळं आपल्या शहराची एकूणच फार मोठी बदनामी पण झालेली आहे. आणि या नाट्यगृहाच्या निमित्ताने आता सगळ्यात आश्चर्याची खेद प्रकट करावा अशी गोष्ट म्हणजे गेले 6 महिन्यांपासून या 16 जणांवर कारवाई करावी असा अहवाल प्रशासनाने आयुक्तांकडे सादर केला होता. म्हणजे त्यावेळेस प्रशासक होते मला वाटतं शेखर सिंग साहेब, आणि आत्ता हर्डीकर साहेबांच्या टेबलावर देखील हा कारवाईचा अहवाल अजून पडू नये, परंतु त्याच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही आहे. मग 2018 ते 23 ह्या काळात ह्या महानगरपालिकेवर सत्ता कोणाची होती? तेव्हाही भाजपची सत्ता होती आणि आत्ताही भाजपची सत्ता आहे. मग अशी शंकेला अशी वाव आहे की कुठेतरी हे प्रकरण पॉलिटिकल प्रेशरनी दाबलं जातंय का, किंवा कुणाला ह्याच्यामधनं सोडलं जातंय का, किंवा कुणाला वाचवण्याचा प्रयत्न आपण केला जातोय का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आज शहरातल्या करदात्या नागरिकांचा हा सगळा पैसा आहे आणि याच्यातून जी काही या शहराचं प्रतिबिंब असणारं, हे जे काही सांस्कृतिक प्रतिबिंब असणारी जी काही आपल्या नाट्यगृहाची प्रतिमेला कुठेतरी छेद गेला आहे. तर या गोष्टीचा आता नागरिकांनीच, सजग नागरिकांनीच पुढाकार घेऊन याविषयी आता आवाज उठवण्याची गरज आहे. आणि जी कोण मंडळी ह्यामध्ये सापडलेली आहेत, जी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची गरज आहे.